पंचगंगा कारखान्यावर पीएम पाटील यांचा कब्जा। छाननी माघारीनंतर सौ रजनीताई मगदूम यांना मोठा धक्का। निवडणूक बिनविरोध। पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटकचं लक्ष लागून राहिलेल्या देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पीएम पाटील गटानं बाजी मारली आहे। कारखान्यावरचा आपला कब्जा कायम ठेवला। शनिवारी निवडणूक बिनविरोध झाली। पुढच्या 4 वर्षात खासगीकरणाचा फास कारखान्याचा निघणार आहे। हा कारखाना उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात सलग 6 वर्ष उच्चांकी उसाला दर देत आहे। कारखान्याची निवडणूक त्यामुळे महत्त्वाची मानली जात होती। आता ही निवडणूक बिनविरोध पार पडली। पीएम पाटील यांनी कारखान्यावरचा कब्जा कायम ठेवला। सौ रजनीताई मगदूम यांच्या गटाची धुळदाण उडाली। अवर्ग उत्पादक गटातून पीएम पाटील, महावीर चौगुले, कुमार खूळ, प्रमोद पिरगोंडा पाटील, प्रताप नाता नाईक, प्रताप उर्फ बाबा शामराव पाटील, बाबासाहेब अण्णासाहेब पाटील हसूर, विशाल रघुवीर आवटी, रावसाहेब आप्पा भगाटे, प्रकाश बाळकू खोबरे, संजय तात्यासो देसाई, बापू भोगाजी मोटे। अवर्ग उत्पादक महिला गटातून रंजना लक्ष्मण निंबाळकर, शोभा रावसाहेब पाटील। ब वर्ग व्यक्ती गटातून संतोष विश्वंभर महाजन। ब वर्ग संस्था वर्गातून धनगोंडा बाळगोंडा पाटील। अनुसूचित जाती वर्ग उत्पादक गटातून भोपाल लक्ष्मण मिसाळ हे बिनविरोध झाल्याचं कळालं। दरम्यान ही घटना पश्चिम महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहे। अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच करतील असं समजतं। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली, सुनील धायगुडे, विनायक खोत यांनी काम पाहिलं आहे। दिवसभर महत्त्वपूर्ण वाटाघाटी आणि तहाच्या बोलण्यात खलबत्तखान्यात बसून केलेल्या हालचाली पीएम पाटील यांना पंचगंगा कारखान्याचा किल्ला सैन्य रक्तबंबाळ न करता शाबूत ठेवण्यात यश आलं आहे। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।